वसई पश्चिमेच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर शनिवारी दुपारच्या सुमारास डॉल्फिन मृत अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। हा डॉल्फिन जवळपास 4 फूट लांबीचा होता। कांदळवन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून त्यात मृत डॉल्फिन पुरण्यात आला। वसई पश्चिमेच्या भागात भुईगाव समुद्र किनारा आहे। पर्यटनाच्या दृष्टीने हा समुद्र किनारा प्रसिद्ध असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात। याशिवाय या भागात राहणारे नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात। शनिवारी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांना किनाऱ्यावर मृत अवस्थेत डॉल्फिन आढळून आला। स्थानिकांनी याची माहिती कांदळवन वन विभाग आणि वसई पोलिसांना दिली। माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन अधिकाऱ्यांनी याचा पंचनामा केला। त्यानंतर मृत डॉल्फिनला किनाऱ्यावर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून पुरण्यात आला। मृत अवस्थेत आढळून आलेला डॉल्फिन जवळपास 4 फुटांचा होता। 4 ते 5 दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा। त्यामुळे डॉल्फिनचे शरीर कुजलेल्या अवस्थेत होते। त्यामुळे डॉल्फिन नर होता किंवा मादी होती हे सुद्धा ओळखता आले नाही। समुद्रकिनारी पडून असणाऱ्या मृत डॉल्फिन माशाची विल्हेवाट लावणे गरजेचे होते, अन्यथा आणखीन काही काळ गेला असता तर आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली असती, असे येथील स्थानिक रहिवासी विकास वझई यांनी सांगितले। डॉल्फिन माशाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे कारण अजूनही समजू शकले नाही। जून 2025 मध्ये वसई पश्चिमेच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन मृत अवस्थेत आढळून आला होता। सुमारे 8 फूट लांब आणि 125 किलोग्राम वजनाचा होता। या मृत माशाला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणून पुरण्यात आला। तर जून 2024 मध्ये अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावरही 25 फूट लांबीचा देवमासा आढळून आला होता। याशिवाय 2021 मध्ये सुरुची समुद्र किनारीही 12 फूट लांबीचा देवमासा मृत अवस्थेत आढळून आला होता।